आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आम्ही जीव देण्यास तयार असताना तुम्ही निजामाची चाकरी करत होता, अशा शब्दात लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिले। बाळराजे आवारे यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हाके म्हणाले की कपडे काढण्यासारख्या धमक्या मला देऊ नका, मी छातीवर गोळी झेलणारा माणूस आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। या वक्तव्यामुळे पुतळा प्रकरणातील वाद अधिकच तीव्र होताना दिसतंय। हे बघा, आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुतळ्याला विरोध असण्याचं कुठलंही कारण नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारी माणसं आहोत। आम्ही ज्यावेळी शिवाजी महाराजांसाठी जीव देत होतो त्यावेळी तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होता। त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम आणि आमच्याबद्दल जर तुम्ही शंका घ्याल, कपडे काढून मारायची जर धमकी देत असाल, आम्ही गोळ्या झेलायला तयार आहे। पण आमच्या धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राची जी विटंबना तुम्ही केलेली आहे, जी दगडफेक केलेली आहे, जो खेळोबा मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला आहे, नक्की तुम्हाला साध्य काय करायचं आहे? तुम्हाला जागा इतर कुठली भेटली नाही आणि कुठले ग्रामस्थ तिथं आम्ही राहतो 70% धनगर समाजाच्या गावामध्ये। त्यामुळे आम्हाला जास्त कायद्याची आणि धमकी वगैरे द्यायच्या भानगडीत कुणी पडू नये। सोलापूर जिल्ह्यातील विविध नगरपंचायतींचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमत कलम 64 अंतर्गत नगराध्यक्षांना असलेल्या स्वाक्षरी अधिकारावर गदा आल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नगराध्यक्षांच्या म्हणण्यानुसार मागील 2 महिन्यांपासून त्यांचे सायनिंग ऑथॉरिटीचे अधिकार काढून घेण्यात आलेत। त्यामुळे प्रशासकीय कामकाज आणि आर्थिक खर्चावर त्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही। या पार्श्वभूमीवर सर्व नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हे अधिकार तात्काळ पुन्हा देण्याची मागणी केली आहे। दरम्यान ही मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन पुढील भूमिका ठरवण्याचा इशारा नगराध्यक्षांनी दिलाय। सर्वच नगराध्यक्ष कलेक्टर ऑफिसमध्ये यासाठी आलेलो आहोत की 64 नंबरवरती जो आमचा म्हणजे सहीचा अधिकार आहे तो अबाधित राहावा। कारण आज आपण इथं बघतोय की लोकांतून आम्ही निवडून आलेलो आहोत आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांनी त्यांच्यावर खर्च होणाऱ्या पैशावर आणि प्रशासकीय पैशावरती म्हणजे आमची नजर असणं खूप गरजेचं आहे। कारण आतापर्यंत आपण बघितलेलं आहोत की गेल्या म्हणजे खूप दिवसापासून ह्या 64 नंबरवर नगराध्यक्षांना सही केली जात होती नगराध्यक्षांची, पण ही इलेक्शन झालं आणि 2 महिन्यापासून आमच्या सहीचा अधिकार काढण्यात आलेला आहे। आणि हा फक्त सोलापूर जिल्ह्यातील ठराविकच भागावर झालेला आहे, पूर्ण जिल्ह्यावर नाही। बऱ्याचपैकी या जिल्ह्यातल्या पण काही ठिकाणी अध्यक्षांच्या सह्या घेतल्या जात आहेत आणि त्याचे साक्षीदार देखील आमच्या सोबत आहेत। आणि असं असताना देखील जाणून बुजून आमच्यावरती जर हा म्हणजे अधिकार काढून घेण्याचा जर ठराव लादला जात असेल तर त्याला आमचा विरोध आहे। आणि आत्ताच आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन येणाऱ्या काळामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर पुढे आम्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटून देखील निवेदन देणार आहोत आणि आमचा जो अधिकार आहे तो अबाधित ठेवण्यासंदर्भात आमचे हक्क मागणार आहोत। नगर परिषदेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेली रोड व्हॅक्यूम स्वीपर मशीन वापराअभावी पडून असल्याचा आरोप समोर आलाय। शहरातील स्वच्छतेसाठी घेतलेले हे वाहन प्रत्यक्षात वापरात नसल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तसंच नगरसेवक डॉक्टर नीरज वाघमारे यांनी वारंवार मागणी करूनही मशीन वापरात आणलं जात नसल्याची टीका केली। प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप करत हनुमान जयंतीच्या निमित्तानं स्वीपर मशीन समोर प्रतिकात्मक पूजा अर्चा करून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनानंतर तरी प्रशासन जाग होऊन मशीनचा वापर सुरू करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। 2 जानेवारीपासून यवतमाळ नगर परिषदमध्ये प्रशासन काळ संपून इथे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष सर्वांनी प्रभार स्वीकारलेला आहे। मागच्या 2 जानेवारीपासून आजपर्यंत आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये हे करोड रुपयाची किती मशीन उभी आहे, जे रोडची क्लिनिंग करत असते। व्हॅक्यूम मशीन आहे आणि क्लिनिंग मशीन आहे। याच्यासाठी सतत आमचा आग्रह होता की ही मशीन आमच्या एरियामध्ये यावं, स्वच्छता करावं। परंतु भारतीय राज्यघटनेनुसार यवतमाळची नगरपालिका आम्हाला चालत नाही असं निदर्शनास आलं। अनेकदा तक्रारी करून, फोन करून, त्यांना स्वतः भेटून सांगून तरीसुद्धा ही मशीन आली नाही। म्हणून आज आम्ही हनुमान जयंतीच्या निमित्ताने कदाचित हे मनुवादी सरकार जे आहे ते संविधानाला मानत नसेल, त्याकरिता आज आम्ही त्याला काय म्हणता येईल, ठीक आहे, त्यामुळं आज आम्ही हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिकात्मक इथे हिंदू परंपरेनुसार आम्ही इथे होम हवन आणि सर्व ब्राह्मणांची पूजा केली। कदाचित हे भारतीय राज्यघटनेला मानत जरी नसेल
तर म्हणून त्यांनी कमीत कमी देवाला तरी घाबरावं आणि यवतमाळकरांच्या स्वच्छतेसाठी हे जे पांढऱ्या हत्तीसारखे जे मशीन ठेवलेले आहे ते रस्त्यावर काढून यवतमाळकरांची सेवा करावं यासाठी आज आम्ही साकडे घातले.